@स्टेडियम या चॅनलवरती परत आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण टॉपिक घेऊन आलोय की EPMचे जे न्यूमेरिकल येतात. तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सफर प्राइसिंगचे प्रॉब्लेम बघितले असतील, तर आपण आता या व्हिडिओमध्ये इवाचे प्रॉब्लेम बघूया. इवालाच आता तुमच्या थर्ड सेमिस्टरमध्ये इवा म्हणतात. त्याच्या 5 मेथड आहे. त्याचे आपण फॉर्म्युले पण बघणार आहे आणि आत्ताच्या याच्यामध्ये CAMP म्हणतात, कॅपिटल असेट प्राइसिंग मॉडेल. आता हे प्राइसिंग मॉडेल काय आहे किंवा काय नाही याच्यावर तुम्हाला 10 मार्काला क्वेश्चन पण येतो आणि मेडिकल पण येतात. तर आपण स्टेप बाय स्टेप करून कोणकोणते आधी इवाचे फॉर्म्युले ते एक्सप्लेन करूया आणि त्यानंतर आपण प्रॉब्लेम एक्सप्लेन करूया. आता बघू शकता, इवाचा फुल फॉर्म तर सगळ्यांना माहितीच आहे, कारण थर्ड सेमिस्टरला त्याच्यावर तुम्हाला शॉर्ट नोट पण आलेली आणि तुम्हाला माहिती आहे ते काय म्हणून. आता इवा ऑपरेटिंग आफ्टर टॅक्स अँड टोटल. ओके. आता इवाचा फर्स्ट फॉर्म्युला आहे काय. आता या प्रत्येक फॉर्म्युला नाव दिलेले, जे नाव काय काय असते ना. आता तुम्हाला सांगतो की पेपरला अशी तर नाव नाही विचारते की काय काय की स्टँडर्ड फॉर्म्युल्याने सोडवा किंवा नॉर्मली, आणि त्याचे चार फॉर्म्युले, चारही फॉर्म्युल्याने वेगवेगळे नाव आहे. तर तुम्हाला असे म्हणणार नाही की ते या फॉर्म्युले सोडा त्या फॉर्म्युले सोडा. तुम्हाला कॅल्क्युलेट करायला हे ओव्हरऑल कॅल्क्युलेट करायला लावतं किंवा ऑल किंवा कोणत्या पण एका याने सोडायला लावतो आणि तुम्ही कोणत्या पण याने सोडा, उत्तर हे सेमच येतं. त्यामुळे मी ते नावं दिलेली नाहीये. ती नावं तुम्हाला माहिती असते कमेंटमध्ये सांगा. मला माहिती, बघू कोणाला किती नॉलेज आणि किती चेक करा. आपण बघूया किती बरोबर आहे. ओके. तर आता फर्स्ट फॉर्म्युला इवाचा फुल हे आहे की NOPAT मायनस सी इंटू कॅपिटल. आता NOPAT म्हणजे काय, नेट ऑपरेटिंग प्रॉफिट आफ्टर टॅक्स. आता हे याचं फुल फॉर्म आहे. ओके. सी म्हणजे काय, कॉस्ट ऑफ कॅपिटल आहे, बरोबर. आणि कॅपिटल तर तुम्हाला माहिती आहे कॅपिटल काय असतं. असा पहिला फॉर्म्युला आहे. दुसरा फॉर्म्युला आहे इवा इज इक्वल टू कॅपिटल इंटू आर मायनस सी, बरोबर. आर आहे रिटर्न ऑफ कॅपिटल, बरोबर. त्याचा फॉर्म्युला आहे रिटर्न ऑफ कॅपिटल करण्यासाठी नोपॅट अपॉन कॅपिटल. तुमचं जे नोपॅट असतं त्याला आपण कॅपिटल केलं तर तुमचा रिटर्न ऑन कॅपिटल निघतो. त्याच्यामधनं सी तुम्ही इथे कॉस्ट ऑफ कॅपिटल काढलं असतं, ते तुम्हाला मायनस करायचं. कॅपिटल तर तुम्हाला माहिती आहे किती. ओके. आता आपण थर्ड बघूया. थर्ड आहे इवा इज इक्वल टू PAT प्लस इंटरेस्ट ब्रॅकेट 1 मायनस टी ब्रॅकेट कम्प्लीट, परत ब्रॅकेट कम्प्लीट मायनस सी इंटू कॅपिटल. सी म्हणजे कॉस्ट ऑफ कॅपिटल तुम्हाला माहिती आहे. टॅक्सचं तुम्हाला पर्सेंटेज दिलेलं असतं. इंटरेस्ट रेट तुमचं डेपचं जे इंटरेस्ट रेट असतं ते इथं घ्यायचं असतं. PAT पॅट म्हणजे तुम्हाला इथं फुल फॉर्म दिलेला आहे, प्रॉफिट आफ्टर टॅक्स. एवढे इथपर्यंत कळलं. त्यानंतर फोर्थचा आहे की इवा इज इक्वल टू PAT मायनस कॉस्ट ऑफ इक्विटी इंटू इक्विटी. ओके. याचा फॉर्म्युला असं होतं PAT मायनस RE इंटू इक्विटी. आणि नो पॅट काढायचं असेल तर तुम्हाला सेल्स मायनस ऑपरेटिंग कॉस्ट केलं तर टॅक्स केलं तर तुम्हाला NOPAT नेट काय NOPAT निघून जातं. ओके. तर बघू शकता हे चार फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितले. हे चार फॉर्म्युले याचं पर्टिक्युलर वेगवेगळे नाव आहे, पण पेपरला नाव विचारत नाही. तुम्हाला ओव्हरऑल सगळ्या मेथडने सोडवायला लावतात किंवा कोणत्या पण एका मेथडने तुम्हाला जे वाटते त्या मेथडने सोडवायला लावतात. पेपरला आतापर्यंत असं विचारलेलं नाही. विचारला असेल तुमच्याकडे क्वेश्चन तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला टेलिग्रामची लिंक देईन, त्याच्यावरती तुम्ही टाका, बघूया आपण. ओके. तर वेळ न घालवता आता तुम्हाला फॉर्म्युले तुम्ही एक्सप्लेन केले, काय फॉर्म्युले काय नाही. याला जास्त टायमिंग देणार नाही, कारण तुम्ही जेव्हा थर्ड सेमिस्टरला होते तेव्हा तुम्हाला याच्यावरचे सगळे फॉर्म्युले एक्सप्लेन केलेले आहेत. कॉलेजमध्ये असो कुठं पण असो तुम्ही, आणि पेपर पण दिलेला आहे ऍडव्हान्स फायनान्शियल मॅनेजमेंटचा, म्हणून त्याच्यावरती काही क्वेरी नसावी. तर आता आपण बघूया की इवा कॅल्क्युलेशन करायचे, बरोबर. यांनी काय दिले, इवा कॅल्क्युलेशन करा. आता हा क्वेश्चन दिलेला आहे, इथे दिलंय का कोणत्या मेथडने सोडवा, किती मेथडने सोडवा, नाही दिलेलं. मी आता या या व्हिडिओमध्ये दोन मेथडने सोडवलेले आहे. तुम्हाला चारही मेथडने सोडवायचं, चारही मेथडने सोडवा, उत्तर तर सेमच येणार आहे. ओके. तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला चालू करूया पुढे प्रॉब्लेम सोडवायला. आता याला म्हणतात कॅपिटल असेट प्राइसिंग मॉडेल, पण यालाच म्हणतात. ओके. लक्षात ठेवा तुम्ही. आता इवा फर्स्ट काढायचं. त्याचा फॉर्म्युला काय आहे, NOPAT नेट ऑपरेटिंग प्रॉफिट आफ्टर टॅक्स मायनस कॉस्ट ऑफ कॅपिटल इंटू कॅपिटल, बरोबर. आता तुम्हाला काय काढायचंय, तुम्हाला NOPAT नेट ऑपरेटिंग प्रॉफिट टॅक्स किती दिलाय, 2100 रुपये दिलाय. 21 करोड रुपये, 21 करोड दिलाय, बरोबर. तुमच्याकडे सी आहे का, सी तुम्हाला माहितच नाहीये किती आहे, बरोबर. कॅपिटल तुम्हाला माहिती किती, कॅपिटल माहिती, कॅपिटल एम्प्लॉयमेंट इथं बघा किती दिले, 10,000 रुपये दिलेले, 10,000. तुम्हाला हाय माहितीये, पण तुम्हाला सी माहितीये का, नाही माहिती. मोस्ट ऑफ द स्टुडंट इथंच चुकतात. तुम्ही हे जे सी WSCC काढताना चुकलं,
कॉस्ट ऑफ कॅपिटल काढताना चुकलं तर ओव्हरऑल तुमचा अख्खा प्रॉब्लेम चुकणार आहे. ते इथं तुम्ही नाही चुकले तर पुढं चुकणार नाहीये. बघू शकता. आता आपण पहिल्यांदा हे वरती नावं लिहून घ्यायची सगळे ओके मध्ये काय 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 नाही. आता याच्यामध्ये मोस्ट ऑफ द स्टुडंट चुकतात पुढे तुम्हाला ते सांगतो. आता बघू शकता की मी या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय दिलंय, इक्विटी कॅपिटल रिझर्व्ह अँड सरप्लस दिले. तर जेव्हा पण आपण इक्विटी कॅपिटल टोटल करतो त्याच्यामध्ये जनरल रिझर्व्ह पर्स ते ऍडच करायचं असतं, लेस कधी पण करायचं नसतं. मोस्ट ऑफ द स्टुडंट इथं चुकतात. फक्त इक्विटी घेतात 500 रुपये, तुमचं उत्तर चुकणार आहे. बरोबर. तर त्यासाठी ही व्हॅल्यू हे लक्षात ठेवा कन्सेप्ट की इक्विटीमध्ये जनरल रिझर्व्ह पण कधी पण ऍड करायला लागतो. बरोबर. मग टोटल आली 500 प्लस 7,500 किती आले, 8,000 रुपये तुमची इक्विटी आली. डेपची अमाऊंट तुम्हाला 2,000 दिलेली आहे, 2,000 रुपये. ओके, तुम्ही बघू शकता. समजलं. त्यानंतर तुम्ही टोटल आली की 10,000 तुमची टोटल आली. बरोबर. आता 10,000 आल्यानंतर तुम्हाला टोटल, आता त्यानंतर इथं तुम्हाला काय काय फाइंड आउट करायला, प्रोपोर्शनल फाइंड आउट करायचंय. कशाचं प्रोपोर्शनल फाइंड आउट करायचंय, ही जी अमाऊंट आहे. आता समजा तुमची टोटल व्हॅल्यू किती, 10,000 रुपये. त्याला 8,000 डिवायडेड बाय 10,000 केलं. तुम्हाला कॅल्क्युलेटर मी करून दाखवतो. तर बघू शकता. सॉरी. हा, 8,000 डिवायडेड बाय 10,000 केलं तर उत्तर किती येते, 0.8. बरोबर आलं. ते मी इथं घेतलेलं आहे. सेम तसंच खालच्याचं पण करायचं, डेपचं पण करायचं. डेपचं किती येणार आहे आता मग तुम्ही बघू शकता की 2,000 डिवायडेड बाय 10,000 केलं तर त्याच्या 0.20 आलं. समजलं इथपर्यंत हे कसं करायचं. आणि कधी पण सांगतो प्रमोशनची टोटल, सॉरी, प्रमोशनची टोटल कधी पण 1 येते. 1 आले नाही तर तुमचं उत्तर चुकलं. तुम्ही किती पण बरोबर सोडवा, ही जी टोटल आहे कधी पण 1 यावीच लागते. त्यासाठी लक्षात ठेवा. बरोबर. आता तुम्हाला काय करायचे, कॉस्ट काढायची. बरोबर. आता कॉस्ट काढायला तुम्हाला इथं पर्सेंटेज दिलेले नाहीये. आता ही व्हॅल्यू कुठं आली तर ते आपण खाली कॅल्क्युलेशन केले. बरोबर. तर आपण 1 बाय 1 बघूया. आता तुम्हाला काय करायचंय, कॉस्ट ऑफ इक्विटी काढायचंय. बरोबर. आता याच्यामध्ये मी हा फॉर्म्युला मुद्दा म्हणून वर लिहिलेलं आहे. तुम्हाला याचं मी वेगळं बनवून दिलं असतं वेगळ्या पेजवरती की आर एफ म्हणजे काय, बीटा म्हणजे काय, आर एम म्हणजे काय, मायनस आर एफ म्हणजे काय, हे सगळं वेगळं दिलं असतं. पण त्याची गरज नाहीये. बरोबर. त्याची गरज का नाही, की तुम्हाला या ज्या कन्सेप्ट एकाच पेजवरती असले की तुम्हाला लक्षात राहायला पण खूप सोपं होतं. त्यासाठी तुम्हाला मी एकाच पेजवरती ठेवलेलं आहे. बरोबर. आता आपण बघूया कॉस्ट ऑफ इक्विटी. बरोबर. कॉस्ट ऑफ इक्विटी काढण्यासाठी हा फॉर्म्युलाच आहे, आर आर एफ प्लस बीटा ब्रॅकेट आर एम मायनस आर एफ. बरोबर. समजलं इथपर्यंत. आता फॉर्म्युला आहे. आता याचे फुल फॉर्म आपण बघूया. आर एफ म्हणजे रिस्क फ्री रेट, बीटा म्हणजे बीटा ब्रॅकेट, आर एम म्हणजे मार्केट रिटर्न आणि आर एफ म्हणजे रिस्क फ्री रिटर्न. बरोबर. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. याचे फुल फॉर्म मी तुम्हाला एक्सप्लेन केले. आता याच्यामध्ये मोस्ट ऑफ द स्टुडंट चुकतात कुठं, तुम्हाला ही जी व्हॅल्यू आहे आर एम मायनस आर एफ ही तुम्हाला दिलेलीच नसते. इथे डायरेक्ट प्रीमियम दिलेलं असतं. प्रीमियम नाव दिलं तर मोस्ट ऑफ द स्टुडंट चुकतात. पण प्रीमियम काढण्यासाठीच या दोन्हींची लेस करायला लागते, तेव्हा तुमचं प्रीमियम निघतं. आता तुम्हाला प्रीमियम काढायला दिलं, प्रीमियमला काय येतं नाव, रिस्क प्रीमियम येतं. बरोबर. रिस्क प्रीमियम काढायचाच फॉर्म्युला आहे, आर एम मायनस आर एफ केलं तर तुमचं रिस्क प्रीमियम निघतं. बरोबर. मग त्यासाठी हे मोस्ट ऑफ द टाइम विचारतात, त्यामुळं लक्षात ठेवा. आणि ह्या क्वेश्चन मधली हे तुम्हाला डब्ल्यूएसीसी काढता आलं आणि कॉस्ट ऑफ इक्विटी काढता आलं तर ओव्हरऑल प्रॉब्लेम काढता आला. नाही काढता आलं तर मोस्ट ऑफ इथंच चुकतं. तर आपण बघूया. आता तुम्हाला वेळ न घालता बघूया रिस्क फ्री रेट किती दिलाय तुम्हाला बघू शकते. क्वेश्चन मध्ये दिलाय रिस्क फ्री रेट 9%. वाव, 9% दिलाय, 9% लिहिला. बीटा किती दिले, बीटा फॅक्टर दिले 1.05%, 0.5% घेतलं. मार्केट रिटर्न किती दिले तुम्हाला, मार्केट रेट ऑफ रिटर्न दिले 19. बरोबर, 19 मायनस रिस्क फ्री रिटर्न किती दिले तुम्हाला, रिस्क फ्री रिटर्न दिलंय 9%. बरोबर. आता 9 घेतलं. इथपर्यंत समजलं. तुम्ही या सगळ्या व्हॅल्यू पर्सेंटेज मध्ये पण लिहू शकतात, काही अडचण नाही. पण जेव्हा पर्सेंटेज मध्ये येतात तेव्हा तुम्हाला कॅल्क्युलेट करून झालं इंटू 100 करायला लागतं. तिथं मोस्ट ऑफ द स्टुडंट चुकतात. त्यामुळे ज्या व्हॅल्यू आहेत तशाच लिहायच्या, आपण जास्त रॉकेट सायन्स लावायचं नाही. बरोबर. तर बघूया. आता 9 ला राहणार आहे 1.0% हे पण आहे तसं राहणार आहे. त्याच्यानंतर 19 मायनस 9 केलं तर 10% आलं.
इथपर्यंत समजलं. आता 10% इंटू 1.05% केलं तर 10.5% आलं. आता हे का आलं? जेव्हा बोर्ड मार्क्सचा रूल असतो, तुम्ही जेव्हा शिकला असतात बोर्ड मार्क्स रूल 10वी 12वी किंवा 5वी 6वीला, तर बोर्ड मार्क्सचा रूल असतो. आधी इंटू करायचं, मग मल्टिप्लिकेशन करायचं असतं. तर त्या बोर्ड मार्क्सच्या रूलनुसार आपण आधी मल्टिप्लिकेशन केलं, 10.5 आलं, प्लस 9 त्यात ऍड केलं तर 19.5 आलं. बरोबर? इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता तुम्हाला काढायचे डेप्ट. बरोबर? हे डेप्ट काढायचे. आता डेप्टची ही कॉस्ट तुम्हाला काढायची आहे. आता डेप्टची कॉस्ट काढण्यासाठी फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? इंटरेस्ट ब्रॅकेट 1 मायनस टी. हे टी आहे, सॉरी हे झालंय म्हणून टी लक्षात ठेवा. बरोबर? आता इंटरेस्ट किती दिलाय? डेप्टचं तुम्हाला 12% दिलाय. इथपर्यंत समजलं? ओके. 1 मायनस टी. टॅक्स किती दिलाय तुम्हाला? टॅक्स रेट दिलाय 30%. बरोबर? 30% लिहिलं. ओके. इथपर्यंत तुम्हाला समजलं. 12 इंटू 0.07 केलं तर 8.4 येतं. आता कसं आहे, मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो. आता बघू शकता की 12 इंटू 0.07 केलं तर 8 पॉईंट हे येतं, काय म्हणतात की 8.84 येतं. इंटू 100 करा. नाही सॉरी, तुम्ही बघू शकता की 0.07 इंटू 12 केलं तर 0.84 येतं. आता मी इथं काय घेतलंय? 8.4 घेतलेले. बरोबर? तुम्ही इथं 0.84 घेतलं तरी उत्तर बरोबरच नाही तुमचं. हे कॅल्क्युलेशन थोडं पॉईंट मध्ये येईल. आता पॉईंट मध्ये न यावं म्हणून मी 8.4 घेतलेले. आणि बरं, तुम्हाला हे वाटलं हे चुकलेलं आहे, तर तुम्ही लक्षात ठेवायचं की जेव्हा 31% व्हॅल्यू येते आणि 12% इंटरेस्ट रेट असतो, तेव्हा पण कधी पण त्याचं कॅल्क्युलेशन हे 8.4च येतं. तुम्ही कशावर पण कॅल्क्युलेशन करून बघा, 8.4च कॅल्क्युलेशन येतं. आणि मोस्ट ऑफ द टाइम हेच होतं, 30% आणि इंटरेस्ट रेट ऑफ 12 असतो. ओके. तिथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता हे पॉईंट मध्ये मी का नाही लिहिलं ते पण तुम्हाला समजलं असणार. तर मी लिहू शकत होतो 0.84%. आणि आता 0.84%नी आता बघूया खालचं आपण. ओके. इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता आपल्याला काय काढायचं? WACC काढायचे. आता WACC काढण्यासाठी काय करायला? मल्टिप्लिकेशन करायचं. कशाचं? आता आपण 1 बाय 1 करून बघूया. 0.80 इंटू 19.5 किती आलं? 15.6 आलं. इथपर्यंत कळलं? बरं, आता आपण 0.20 इंटू 8.4 बरोबर किती आलं? 1.68 आलं. इथपर्यंत समजलं. आता तुम्हाला ते पण करून टाका. 0.20 इंटू 0.84 किती येते बघू शकता. फक्त जो पॉइंट आहे, आता इथं बघू शकता की 10 इंटू केलं तर उत्तर बरोबरच येऊन जाणार आहे. बघा, आलं उत्तर तुमचं. असं आहे. त्यामुळे जे पॉइंट मध्ये येण्यापेक्षा उत्तर मी डायरेक्ट राऊंड फिगर करण्यासाठी मी ते 8.4 घेतलेले. तुम्हाला क्रॉस व्हेरिफिकेशन पण मी करून दाखवलेलं आहे. तर आपण हे झालं. त्यानंतर पुढचं बघूया. आता हेच आपल्या ओव्हरऑल सगळ्या व्हॅल्यू काढून झाल्या. बरोबर? आता इवाचा फॉर्म्युला काय? नो पॅट मायनस कॅपिटल, सॉरी सी इंटू कॅपिटल. नो पॅट आहे 2100 रुपये दिलेले बघा क्वेश्चन मध्ये, 2100 रुपये. नंतर तुम्ही सी काढलेले, आता सी काढलेले किती काढले? सी 17.28 आलं. 17.28 आलं इंटू 1000 केलं तर उत्तर येतंय 372. ओके. 3072 करोड रुपये येते. बरोबर? आता सेम क्वेश्चन मी दुसऱ्या मेथडने सोडवला. इवाचं कॅल्क्युलेशन करणं इज इक्वल टू कॅपिटल इंटू आर मायनस सी केलं. आर म्हणजे रिटर्न ऑफ कॅपिटल, त्याचा फॉर्म्युला आहे काय? नो पॅट अपॉन कॅपिटल. तुम्हाला नो पॅट माहिती 2100 रुपये. कॅपिटल माहिती तुम्हाला 1000 रुपये, सॉरी 10,000 रुपये. इंटू केलं तर तुमचं उत्तर येतं. आता तुम्हाला हे पण कॅल्क्युलेशन करून मी दाखवतो. बरोबर? का मी इथं 21% घेतलेले. आता किती? 2100 डिवायडेड बाय 10,000 केलं तर किती आलं? 21 पॉईंट आलं. इंटू 100 करा, आलं 21.
का अनडेड केलं, कारण इथं पर्सेंटेज आहे. पर्सेंटेज असल्यावर आपण इंटू करू शकतो. म्हणून हे 21 झालं. आणि 21 झाल्यानंतर आता का केलं ते 21 ते पण सांगतो. हे जे पर्सेंटेज आहे ते 0 पॉईंटमध्ये असतं, तर मी इथं पण 0 पॉईंटमध्ये ठेवलं असतं. म्हणून मी नाही ठेवलं. इंटू 100 करून 21 मायनस सी तुम्हाला माहिती आहे 17.28. 1000 इंटू केलं तर 3.72 येतं. 3.72 इंटू 10,000 केलं तर येते 372. तर बघू शकता अशा पद्धतीने मी तुम्हाला दोन्ही मेथडने प्रॉब्लेम सोडून दाखवले. तर एवढ्या सोप्या पद्धतीने आहे, बघू शकता. आणि अशाच क्वेश्चन पेपरला येतात, दुसरे काय रॉकेट सायन्स येत नाही. ट्रान्सफर प्राइजिंग आणि इवा या दोन्ही मधूनच एखादा पेपरला क्वेश्चन येणार, लक्षात ठेवा. अजून एक ते मॉडेल आहे, ते थेरीचे क्वेश्चन आहे, त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती भेटून जाईल. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.